शेतकऱ्यांसाठी निर्माण केलेल्या तकलादू धोरणांचा निषेध व्यक्त करण्यासाठी एका गावानं अनोखी शक्कल काढलेली आहे। या गावामध्ये ना कर्ज कोण भरतं ना वीज बिल। कुठे आहे हे गाव आणि काय आहेत या मागची कारणं बघूया एका रिपोर्टमधून। कर्ज आणि वीज बिल भरण्यास गावाचा नकार। नांदेडच्या कोंढा गावाचा अजब निर्धार। मंदिरातील घंटा वाजताच एकत्र जमतं गाव। नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातलं हे कोंढा गाव इतर गावांसारखंच हे गाव आहे। गावाची लोकसंख्या 4000च्या आसपास। मात्र या गावात ना वीज बिल वसुलीला कुणी येतं ना कर्ज वसुलीसाठी कुठल्या बँकेचे अधिकारी येतात। त्याला कारणही तसंच आहे। शेतकरी संघटनेचा बालेकिल्ला म्हणून या गावाची ओळख आहे। बळीराजाचं गाव असाही या गावाचा लौकिक आहे। त्यामुळं कर कर्जा नहीं देंगे, बिजली का बिल भी नहीं देंगे या शेतकरी संघटनेच्या ब्रीद वाक्याचं पालन करण्याचा निर्णय गावानं घेतलाय। शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळायला हवा, मात्र सरकार तो देत नाही। त्यामुळं सरकारकडेच आमचे पैसे आहेत, मग कर्ज आणि वीज बिल कशाला भरायचं असा अजब युक्तिवाद या गावकऱ्यांनी केलाय। गावगाड्या हाकण्यासाठी आम्ही समर्थ आहोत, आम्हाला कुणाची गरज नाही असाही ग्रामस्थांचा दावा आहे। शेतकरी संघटनेचं म्हणणं आहे की बाबा शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळाला पाहिजे। मग त्याच्यात विजेचं बिल धरलं पाहिजे, कर्ज मिळतंय त्याच्यात व्याज धरलं पाहिजे, हे ठरलं जात नाही आणि म्हणून शेतकरी कर्जबाजारी राहतो। त्याच्यासाठी कर कर्जा नहीं देंगे, बिजली का बिल भी नहीं देंगे हे विरुद्ध वाक्य शेतकरी संघटनेचं आहे। त्याच्यामुळे आम्ही ते वापर करतो। मला सांगा, एक तर काम करायला लेबर मिळत नाहीत, माणसं मिळत नाहीत, आम्ही किती कष्ट घ्यायचे? आमच्याजवळ काही वर्षभर शेतामध्ये राबून जर एक पैसा उरत नसेल तर लाईट बिल भरण्यासाठी पैसे आणायचे कुठून? आम्ही आमचा गावगाडा सांभाळतो, आमची ग्रामपंचायत, आमचं गाव समर्थ आहे, आमचं स्वावलंबन आहे। गांधीजींनी सांगितल्याप्रमाणे आमचं गाव स्वावलंबी आहे, आमचं आम्ही सांभाळू। शासनाकडेच आमचे पैसे आहेत, त्यांनी पैसे आम्हाला द्यावेत। या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी गावातील हनुमानाच्या मंदिरावर एक घंटा बांधण्यात आली आहे। गावात वीज बिल किंवा कर्ज वसुलीसाठी अधिकारी कर्मचारी आला की मंदिरावरची घंटा वाजवला जातो। त्यानंतर सर्व गाव एकत्र येतं आणि वसुली अधिकाऱ्यांना पिटाळून लावलं जातं। त्यामुळे या गावात जाण्याची हिंमतही कुणी करत नाही। एखाद्या बँकेचं कर्ज वसुली असेल, एखाद्या MSEBची कर्ज वसुली असेल किंवा अन्य कोणतीही शासकीय देणे शेतकऱ्याकडून वसूल करण्यासाठी जेव्हा एखादा अधिकारी येतो त्याला अडवलं तर त्याच्यावर गुन्हा दाखल होतो। म्हणून इथलं थेट एक माणूस त्या अधिकाऱ्याच्या अंगावर न जाता फक्त गावात कोणीतरी आलंय हे कळल्या त्या फक्त लहान लेकरू असेल, महिला असेल, वृद्ध असेल, ते मंदिरावर जाणार आणि तो घंटा वाजवणार। घंटा वाजवल्या हातातली सगळे कामं सोडून सगळे मंडळी मंदिरात जमतात आणि जो कोणी अधिकारी असेल त्याला मात्र इथून ते पिटाळून लावतात। गावावर जर एखादा अरिष्ट आलं, वसुलीला आले किंवा कशाचे आले, तर त्याला गावाला सगळ्याला कळण्यासाठी एक आवाज म्हणून घंटा वाजवायचा आणि घंटा वाजवला की सगळे लोक मग आपापली शस्त्र घेऊन त्या जे संकट आले त्याचा मुकाबला करण्यासाठी येतात आणि मग संकट जे आलेलं आहे ते पळूनच जातं। कृषी प्रधान देश अशी भारताची ओळख, मात्र इथं शेतकऱ्यांना जगण्यासाठी असा विचित्र निर्णय घ्यावा लागतो हे गंभीर आहे। त्यामुळे सरकारनं वेळीच याची दखल घेत शेतकऱ्यांना मदत करायला हवी, अन्यथा कोंढा गावसारखी अनेक गावं निर्माण व्हायला वेळ लागणार नाही। सतीश मोहिते, झी 24 तास, नांदेड।